पांगरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे व वादळवाऱ्यामुळे केळी बागेचे नुकसान. MK न्यूजने केलेला वार्तालाप. बार्शी तालुका प्रतिनिधी बाबासाहेब जानराव, MK न्यूज, पांगरी. मी धीरज रामलिंग मोरे, पांगरी गावचा रहिवाशी आणि पांगरी गावाच्या शिवारामध्ये ही आमची 2 एकर केळीची लागवड आम्ही 1 वर्षापूर्वी केली. तर आता सध्या हे पीक केळीचं पीक काढायला आलं आहे आणि कालच्या वाऱ्यामुळं आणि पावसामुळं काल आमचे जवळजवळ 50% नुकसान झालं आहे आणि जवळपास एक 500-600 झाडं कालच्या वादळामध्ये पडली आमची. तर त्या झाडांना असे घडं होते सगळे झाडांना, जे कवळ्या स्वरूपातली घडं आहेत सगळे. आणि हे नुकसान जे झालं आहे आमचं, तर जवळजवळ आता 4-5 लाख रुपये खर्च झाला आहे ह्या बागाला आत्तापर्यंतचा. आणि आता हा खर्च पण निघणं खूप अवघड झालं आहे. आणि दुसरी गोष्ट, बँक ऑफ इंडियाचं कर्ज आहे आमच्यावर. आता एक पीक कर्ज म्हणून कर्ज घेतलं होतं आम्ही ह्या बागावर बँक ऑफ इंडियाचं. आता ते कर्ज कसं भरायचं, काय भरायचं, याचं पण टेन्शन कुठंतरी आलं आहे आम्हाला. हे नुकसान झाल्यानंतर कोणचे महसूलचे कोण आले होते का? पंचनामा, कृषीवाले? नाही, आता जे अर्ज द्यायला लागलोय आम्ही. तलाठी मॅडमला आताच बोलणं झालंय थोड्या वेळापूर्वी. तर त्यांनी असं म्हणलेत की ते जे काही झाडं पडलेत तुमची, त्याचे फोटो आणि एक अर्ज द्या असं त्यांनी सांगितलंय. प्रत्यक्ष पाहणी केली नाही का प्रत्यक्षात पाहणी अजून तर त्यांनी काय केली नाही. आता कृषीवाल्यांनी? काय म्हणतात, काय कृषी खात्यानं? नाही, अजून तर काय प्रत्यक्षात पाहणी केली नाही त्यांनी.